आणि अंगाने आणि कष्टाने शहाणे असलेले वृद्ध व्यक्ती म्हणजे आमच्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्ती दामोदर बोराडे. गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. आमचे श्री दौलतरावजी बोराडे, त्याचप्रमाणे अर्जुन तात्या बोराडे यांचे बंधू कैलासवासी किसनराव बोराडे, कैलासवासी कोंडाजी बोराडे यांचे ते बंधू होते. आणि हे 5 भाऊ आणि 1 बहीण वैशाली तानाजी चौरे असं हे कुटुंब होतं. आणि मोठं कुटुंब होतं आणि सुसंस्कृत कुटुंब होतं. आणि मोठ्या कुटुंबाचा गाडा हाकणारी ही व्यक्ती, कुशल असं नेतृत्व, कुशल असं दातृत्व, ज्यांनी मातृत्व सुद्धा स्वीकारलं असे हे 5 भावंड आणि 1 बहीण. आणि त्यातील हे वडील बंधू कैलासवासी निवृत्ती पाटील बोराडे यांचा आज वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल बोराडे कुटुंबातर्फे आपले स्वागत आणि आभार आहे. पण आपण प्रवचन ठेवतो, कीर्तन ठेवतो, परंतु या कुटुंबाने एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अतिशय आरोग्याच्या समस्या असतात. क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं, कोण केव्हा कधी जाईल याचं सांगता येत नाही. परंतु काही आजार असे असतात की त्याची अगोदर लक्षणे असतात. आणि म्हणून या कुटुंबाने एक स्तुत्य आणि अतिशय चांगला निर्णय घेतला. त्याबद्दल मी प्रथमतः या बोराडे कुटुंबाचे अभिनंदन करतो. या नाशिक शहरामध्ये आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेले निष्णांत असे हृदयरोग तज्ज्ञ आपल्या पंचक्रोशीतील म्हणजे ओणे गावचे सुपुत्र, हृदयरोगाच्या संदर्भामध्ये अतिशय निष्णांत असलेले डॉक्टर हिरालाल पवार यांचं या ठिकाणी आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही त्यांची आतुरतेने वाट बघत होतो. 10:30चा टायमिंग होता, परंतु नाशिक ते ओझरचं अंतर, रस्त्याची कामं चालू आहे. आणि विशेष म्हणजे मी डॉक्टरांचं प्रथमतः आभार याच्यासाठी मानतो की सर नेहमी 10च्या आत हॉस्पिटलला असतात. त्यांची OPD, त्यांचं कन्सल्टिंग सोडून आज ते आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आपल्याला व्याख्यानाच्या द्वारे आपल्याला माहिती देणार आहे. हृदयरोगाची आपल्याला काही लक्षणे सांगणार आहेत, त्या संदर्भातले काही उपाय ते सांगतील. आणि असे एक सेवाभावी डॉक्टर, माणुसकीचा झरा असलेली व्यक्ती, आपल्या सुकेण्याच्या जवळच असलेले थेरगावच्या आणि सुकेण्याच्या मध्ये असलेले ओणे गावचे हे सुपुत्र म्हणजे हिरालाल पवार. मी तर त्यांच्याबद्दल असं म्हणेल, हिरा हा चमकत असतो, ते चमकणारे हिरे आहेत, नेहमी लालेलाल आहे म्हणून त्यांचं नाव हिरालाल आहे. आणि आडनाव आहे पवार म्हणजे पॉवर. अशा हृदयरोगाच्या संदर्भात असलेले पवार डॉक्टर आपल्याला या ठिकाणी सांगतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथमतः व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तसेच कदम भाऊ यांना पण विनंती करतो की आपण डॉक्टरांना या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न करण्यास त्यांना घेऊन यावं. ती घ्या. ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्यांच्या मुखातून आरोग्याच्या काही टिप्स आपण या ठिकाणी घेणार आहोत, असे हिरालालजी पवार डॉक्टर साहेब, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं उचित काम असतं. आणि म्हणून मी आमचे नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रगतिशील शेतकरी अर्जुन तात्या बोराडे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर हिरालाल पवार यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा आणि डॉक्टर साहेबांनी तो सन्मान स्वीकारावा अशी नम्र विनंती करतो. आज कैलासवासी निवृत्ती दामोदर बोराडे यांचं प्रथम पुण्यस्मरण
आणि त्यांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस आणि त्या निमित्ताने सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्र नातेवाईक हे सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. एक वर्ष त्यांच्या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. ते गेल्यानंतर त्यातनं ते आता सावरलेत. परमेश्वर त्यांना हे दुःख विसरण्याची शक्ती देव. आणि आज ह्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या परिवाराने ठरवलं की आज एक हृदयरोग ह्या विषयावर एक व्याख्यान आयोजित करावं आणि त्यासाठी त्यांनी विचारणा केली आणि मी लगेच हो म्हटलं. आता हृदयरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत असताना गेल्या 10-12 वर्षामध्ये भरपूर पेशंट माझ्या ओपीडीमध्ये रेग्युलर येत असतात आणि या 10-12 वर्षामध्ये मला असं जाणवलं की बऱ्याच वेळेला पेशंट येतात माझ्या ओपीडीत, त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक येतात. म्हणजे उदाहरणार्थ आईची ट्रीटमेंट चालू असेल तर मुलं घेऊन येतात, मुली घेऊन येतात, भावाची ट्रीटमेंट असेल तर भाऊ घेऊन येतो, बहिणी घेऊन येतात, असे नातेवाईक ओपीडीमध्ये येत असतात. म्हणून मी गेल्या 1-2 वर्षापासून असं ठरवलं की पेशंटच्या सोबत आलेल्या नातेवाईकांचं सुद्धा BP आणि शुगर आपण चेक करायचं. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमच्या ओपीडीमध्ये असं रोज चेकिंग होतं तर रोज मला कमीत कमी माझ्या ओपीडीत 10 ते 12 नवीन डायबिटीज सापडतात, 10 पेशंट हाय BPचे सापडतात. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या समाजात हा निदान न झालेला BP शुगर हे किती मोठ्या प्रमाणात आहे. आता त्यावेळेस काय होतं, पेशंटची नातेवाईकाची शुगर समजा 300-350 निघाल्यानंतर ते टेन्शनमध्ये येऊन जातात. मला तर काही त्रास नाही, मी एकदम ओके, चालतो फिरतो खातो सगळं व्यवस्थित आहे, माझी 350 कसं काय निघाली. आणि मग नंतर ते नंबर लावून आल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की सर सगळं ओके पण माझी साखर 350 कशी आणि मला कुठलाही त्रास होत नाही. ज्यावेळेस मी त्यांना विचारतो की दादा तुम्हाला तोंडाला कोरड वळते का? हो म्हणे, सध्या तहान खूप लागते. रात्री वारंवार लघवीला उठावं लागतं का? 2-3 वेळेस. हो 2-3 वेळा उठतो म्हणे लघवीला. वजन कमी झालं आहे का? 2-3-4 किलो. हो म्हणे 3-4 किलो वजन कमी झालं आहे. थकवा जाणवतोय का? हो म्हणे थकवा जाणवतोय. आता हे जे काय मी लक्षणं विचारले याचे सगळे उत्तरं येस असतात, म्हणजे हो हे सगळं होतं आहे, पण तरीसुद्धा माहीत नसतं की हा डायबिटीज आहे. कारण आपल्याला असं काहीतरी वाटतं की डायबिटीज झाला म्हणजे काहीतरी खूप वेगळं काहीतरी होईल आपल्याला. पण डायबिटीजचे लक्षणं हेच असतात: थकवा जाणवणं, वारंवार लघवीला जाणं, तोंडाला कोरड वळणं, तहान लागणं, पाणी जास्त प्यावंसं वाटणं, या प्रकारचे लक्षणं जाणवतात. आणि हे सगळे लक्षणं, वजन कमी होणं, कधी कधी येतो ना आपण म्हणतो फार वजन कमी झालं तुझं, अशा वेळेस त्याला शुगर असण्याची शक्यता असते. परंतु आपल्याकडे कसं आहे, जोपर्यंत काही मोठा आघात होत नाही, काही कॉम्प्लिकेशन होत नाही, पेशंट सिरियस होत नाही, तोपर्यंत आपण निदान करत नाही, दवाखान्यात जात नाही. आणि ज्यावेळेस असा पेशंटचं निघतं तेव्हा आम्ही त्याला हे सगळं समजावल्यावर मग त्यांना ते पटतं, मग गोळ्या चालू होतात, पेशंट चांगला होतो. तशाच प्रकारे BPचं सुद्धा BP 190, 200 BP भेटतो पेशंट. 200/100 पेशंट म्हणतो सर मला काहीच त्रास नाही, वडिलांना घेऊन आलो म्हणून चेक केला. तुम्ही डबल चेक करा, टिबल चेक करा, किती वेळा BP चेक केला तरी तो तेवढाच. आणि अशा वेळेस त्याचाही प्रश्न तोच असतो की सर मग मला एवढा BP आहे तर मग मला दम का लागत नाही, माझं डोकं का दुखत नाही, मला चक्कर का येत नाही, मला त्रास का होत नाही, असा त्याचा प्रश्न असतो. आणि त्याचंही उत्तर हेच असतं की BP हा हळूहळू वाढत असतो. कधीतरी तो 120 असतो, कधी 140 होतो, कधी 170 होतो, कधी 180 होतो आणि कधी कधी 200 होतो. पण हा BP वाढत असताना तो हळूहळू वाढत असल्यामुळे काय होतं, पेशंटच्या शरीराला ह्या BPची सवय होते आणि त्याची बॉडी ह्या BPला ॲडजस्ट करायला लागते. शरीरामध्ये बदल होतात. त्याचा जर 2D इको केला तर हृदयाला सूज आलेली असते, त्याचा डोळा जर चेक केला तर डोळ्याच्या पडद्याला BPमुळं सूज आलेली असते, किडनीवर परिणाम झालेला असतो. परंतु त्याच्या बॉडीला हा हळूहळू वाढलेला BP असतो, त्याच्यामुळे ॲक्यूट सिम्पटम येत नाही. उदाहरणार्थ डोके दुखणं, दम लागणं, अशा प्रकारचे लक्षणं जाणवत नाही. आणि त्यामुळे पेशंट गाफील राहतो आणि दवाखान्यामध्ये खूप उशिरा जातो. ज्यावेळेस कधीतरी पॅरालिसिस होतो, हार्ट अटॅक येतो,
काहीतरी कॉम्प्लिकेशन होतात, त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की बी पी आता 230 झाला आहे, 240 झाला आहे, डोक्यात ब्रेन हॅमरेज झालं आहे, डोक्यातली नस फुटली. पण ही काय एका दिवसात घडणारी गोष्ट नाही आहे. याच्या मागे पार्श्वभूमी अशीच असते, हळूहळू वाढत राहतो. फक्त चेक न केल्यामुळे तो निदान होत नाही, आणि ज्यावेळेस निदान होते त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. तर हे जे बी पी, शुगर, कोलेस्ट्रॉल किंवा हे बेसिक आजार आहे, हे खूप साधे आजार आहेत, आणि आपण साध्या स्क्रीनिंग टेस्टने ते डायग्नोज करू शकतो. तुमच्या गावातल्या गावात हे आजार निदान होऊ शकतात. शुगर मोजायची म्हणजे डॉक्टरकडे गेल्या गेल्या ते नुसते बोटाला सुई लावतात आणि शुगरचा रिपोर्ट सांगतात. त्याच्यानंतर बी पी मोजायला तर मशीननेच असतात आजकाल, नुसतं बटन दाबलं की बी पी येतो त्याच्यावर. तर मला असं वाटतं, जर इतके सोप्या पद्धतीने हे आजाराचं निदान होऊ शकतं कमीत कमी वेळामध्ये, म्हणजे ओपीडीत त्या डॉक्टरच्या गेल्या गेल्या 2 मिनिटात तुमची शुगर कळते, 5 मिनिटात तुमचा बी पी कळतो, तरीसुद्धा आपल्याला वेळ नाही आहे दवाखान्यात जाऊन बी पी मोजायला, आपल्याला वेळ नाही आहे शुगर मोजून घ्यायला. आणि आपण एवढ्या महागड्या आपल्या लाखो करोडो रुपयाच्या शरीराची हानी करून घेतो कारण नसताना. तुमचा शुगर जर 5 वर्ष उशिरा निदान केली तर त्याच्याने शरीराची जी हानी होणार आहे ती भरून येणारी नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपला शुगर, आपला बी पी, आपलं कोलेस्ट्रॉल हे बेसिक माहीत पाहिजे, आणि 3 महिन्यातनं 6 महिन्यातनं एकदा चेक करायला पाहिजे. फक्त मला कुठलाही त्रास नाही, मी एकदम हेल्दी आहे, हे स्वतः म्हणून उपयोग नाही आहे, कारण तुम्ही डॉक्टर नाही आहेत. त्यामुळे तुमच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. ज्यावेळेस डॉक्टर सांगतील की बाबा तुझा बी पी नॉर्मल आहे, तुझी शुगर नॉर्मल आहे, तुझं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, तर त्याला महत्त्व आहे. आज कोण सल्ला देतं याला महत्त्व आहे. उदाहरणार्थ तुम्हाला घर बांधायचं आहे आणि तुम्ही वकिलाकडे जाल तर चालेल का? तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे आणि तुम्ही इंजिनियरकडे गेले, चालेल का? म्हणजे किंवा तुम्हाला एखादा गुन्हा दाखल करायचा आहे, तुम्ही पंडित ज्योतिषाकडे गेले तर चालेल का? तुम्हाला पोलिसांकडे जावं लागेल. म्हणजे जो जो त्या त्या कामासाठी नियोजित केलेला आहे. तसंच आहे, तुमचं शरीरामध्ये काही प्रॉब्लेम आहेत किंवा नाही, त्याचे बी पीची गरज आहे नाही, शुगरची गरज आहे नाही, हे डॉक्टर ठरवतील. पण आपल्याला काय असतं की आपण स्वतःच डॉक्टर होऊन जातो. माझ्या ओपीडीत बरेच पेशंट येतात, अटॅक आलेला असतो, ECG केल्यावर अटॅक आलेला, त्याला सांगायच्या आधीच ते म्हणते की मला ॲसिडिटी झाली आहे, ॲसिडिटीची गोळी द्या. मला सांगावं लागतं, बाबा मग तू इथं आला कशाला दवाखान्यामध्ये? मेडिकलवरच जाऊन गोळी खाऊन घ्यायची आणि झोपून जायचं घरी. थोडक्यात काय होतं की आपल्याला सवय लागून गेलेली आहे की काही लक्षणं आले की आपलं मन छोटे छोटे, म्हणजे आपलं मन काय करतं, सोप्या गोष्टींना पटकन तयार होऊन जातं. म्हणजे आता खूप तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी मध्ये मी 2-3 वर्ष काय केलं की हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला लक्षणं विचारले की सुरुवातीला तुम्हाला त्रास झाला तेव्हा तुम्हाला काय वाटलं. याचा एक सर्वे केला होता जवळजवळ 1000 हार्ट अटॅकच्या पेशंटचा, आणि त्याच्यामध्ये 80% लोकांनी हेच सांगितलं की आम्हाला ॲसिडिटी झाली म्हणून वाटलं, पित्त झालं. आणि ते पित्त आम्ही, कोणी मेथीची भाजी खाली म्हणून वाटत होतं, कोणी उसळ खाली म्हणून वाटत होतं, कोणी वांग्याची भाजी खाली, कोणी तुरीचं वरण खाल्लं, अशा प्रकारचे आम्ही त्याला कारणं दिले होते. पण जास्त त्रास झाल्यामुळं आम्ही दवाखान्यात गेलो आणि मग कळलं की हार्ट अटॅक आहे. याचा अर्थ आपण आपल्या शरीरात झालेल्या आजाराला पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला वाटतं की काहीतरी सोपं आहे, आपण पटकन म्हणतो ॲसिडिटी असेल. पण मला असं वाटतं की सुरुवातीला ॲसिडिटी असेल सुद्धा, तुम्ही गोळी घ्या, अर्धा तास बघा, 1 तास बघा, पण त्रास जर कमी होत नसेल तर आपल्याला पुढची ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कारण हृदयविकाराचे पेशंट दवाखान्यामध्ये लेट येतात. आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतो जवळजवळ 70-80% लोक हे त्याच्या गोल्डन पिरियड निघून गेल्यानंतर दवाखान्यामध्ये येतात. त्याचं हृदयाचं पंपिंग कमी होऊन जातं, हृदय कमजोर होतं, बी पी लो होतो, पेशंट क्रिटिकल होतो, तेव्हा तो दवाखान्यामध्ये पोचतो. आता याचा अर्थ त्यांनी घरी 5 घंटे 6 घंटे, आजच सकाळी माझ्याकडे एक पेशंट आला, इथे पिंपळगावचाच होता पेशंट, आणि पेशंट सकाळी आला 8 वाजता आमच्या हॉस्पिटलमध्ये आला. तिथं 8 वाजेला आल्यानंतर बघितलं तर त्याला रात्रीपासून त्रास होता, 7-8 वाजेपासून, आणि सकाळी 8ला तो दवाखान्यात आला. 12 तास ॲसिडिटीचा त्रास अंगावर काढला होता. हृदय 30% चालू होतं, 100% रक्तवाहिनी बंद होती. आम्ही अँजिओग्राफी प्लास्टिक केली, पण हृदय कमजोर असल्यामुळे पेशंटला व्हेंटिलेटरवर जावं लागलं, बायपॅप मशीन लावायला लागलं. आता याचा अर्थ हृदय कमजोर झालं, त्या मसल डॅमेज झाल्या. जरी रक्तवाहिनी चालू झाली तरी हृदयाला डॅमेज हे परमनंट झालेलं असतं. जीव वाचला पण हृदय कमजोर झालं. तर हे आपण ओळखणं खूप गरजेचं आहे, वेळेत दवाखान्यामध्ये पोचणं गरजेचं आहे. आपण निष्काळजीपणा करतो, आरोग्याची हानी करून घेतो, आणि आपल्याला असं वाटतं आपल्या शरीरासाठी आपण जर काही खर्च केला तर ते आपले वेस्ट आहे असं आपल्या मनात येतं.
पण मला असं वाटतं सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असेल तर ती म्हणजे आपल्या शरीराचं निरोगी ठेवणं. शरीराला जर काही आजार असतील, व्याधी असतील तर त्याच्यावर उपचार करून घेणं. कारण लॉंग टर्ममध्ये तुम्ही जर जास्त दिवस काम केलं, जास्त दिवस जगलात, जास्त दिवस मेहनत केली तर तुमचं अर्निंग जास्त राहणार आहे. उदाहरणार्थ मी माझं उदाहरण द्या, मी कार्डिओलॉजी डॉक्टर, मी माझ्या हेल्थकडे लक्ष दिलं आणि मी माझी प्रॅक्टिस 70पर्यंत करणार आहे, मी अजून 5 वर्ष प्रॅक्टिस केली 75, तर माझं अर्निंग जास्त राहील. आणि मी आजारी पडून 60मध्ये सिरियस होऊन गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या शरीरावरची इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावर होणारा खर्च हा वायफळ नाही आहे. आपण आपल्या घेणाऱ्या गाड्या, 4 व्हीलर घेतो, इनोवा गाडी घेतो, क्रिस्टा घेतो, वेगळ्या गाड्या घेतो, आपण मारुतीच्या गाड्या घेतो. आणि ह्या गाड्या घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ही गाडी आपण शोरूममधून बाहेर आणू शकत नाही तिचा इन्शुरन्स पास केल्याशिवाय. तिचा इन्शुरन्स काढावा लागतो गाडीचा, आणि तो 10-20 हजाराचा इन्शुरन्स काढल्यानंतर मग म्हणतात ती गाडी न्या रोडवर. तोपर्यंत गाडी रोडवर चालू दिली जात नाही. आणि इथं आपण बेभान फिरतो, आपलं काहीच नसतं, आपलं ना BP माहीत नसतो, ना शुगर चेक नाही, ना आपण फिरत असतो इकडं तिकडं, आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन होतात. तर मला असं वाटतं या निर्जीव वस्तूंसाठी सुद्धा इतके लोक जागरूक राहतात. त्यांचा इन्शुरन्स काढला जातो, मग ती गाडी चालवली जाते. 3-4 महिन्यानंतर फोन येतो, गाडीचे 5,000 किलोमीटर झालेत, गाडी चेकिंगला घेऊन या, तिच्यात काही प्रॉब्लेम झाला आहे का, व्यवस्थित चालू आहे का, ऑइल संपलं का, हे संपलं का. बरंच आपण लगेच घेऊन जातो पटकन, का तर आपल्याला रिस्क घ्यायची नसते. आणि शरीराच्या बाबतीत 2-2, 3-3 वर्ष BP शुगरचे पेशंट, एक गोळी चालू झालेली असते, कुठल्या डॉक्टरनी चालू केली, कधी केली, डोस बरोबर होता नव्हता, हा आपला भाऊ ती चालू आहे ती गोळी, तो BP त्यांनी कंट्रोल झाला की नाही झाला हेही माहीत नाही, फक्त खायचं काम चालू असतं. तर मला असं वाटतं इतका निष्काळजीपणा करणं हे चुकीचं आहे. कारण आज तुम्ही थोडं इन्व्हेस्टमेंट केली शरीरावर आणि योग्य वेळी योग्य टेस्ट केल्या, तपासण्या केल्या आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेत गेले तर पुढचे मोठे धोके टळतात, रिस्क टळते आणि एकदम अचानक कॉम्प्लिकेशन होऊन ॲडमिट करून लाखो रुपयाचा खर्च आपल्याला टाळता येतो. कारण आपण गाडी सर्व्हिसिंगला का नेतो 3-3 महिन्याला, 6 महिन्याला? नवीन गाडी असते ती, तिला तर काही प्रॉब्लेम नसतो, 5 वर्ष चालवली तर चालेल ती, फक्त डिझेल भरान चालवा. पण आपण जर ती 5 वर्षांनी घेऊन गेलो तर ती डायरेक्ट स्क्रॅप होऊन जाईल. तो डायरेक्ट म्हणजे ज्याच्याकडे नेली सर्व्हिसिंगला ते डायरेक्ट सांगतील की ही गाडी आता चालू नाही, तिचं मशीन बंद पडायला आलेलं आहे. शरीराचं पण तसंच असतं. जर आपण वेळोवेळी माहिती घेतली आपल्या आजाराची, आपल्या BPची, शुगरची, कोलेस्ट्रॉलची, तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे निष्काळजीपणा करणं टाळलं पाहिजे. आज मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेल. आता हृदयरोगाचे इतके पेशंट येतात, इतके उदाहरणं तयार होतात, रोज 2 उदाहरणं तयार होतात. माझ्याकडे आता 3-4 महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आपल्या इथंच ओझर सुकेना रोडवरच गाव आहे, तिथं एक माझं व्याख्यान आयोजित केलेलं होतं वर्षश्राद्धानिमित्त. आणि त्या व्याख्यानासाठी मी नाशिकहून आलो होतो. माझं सुरुवातीचं 2-3च व्याख्यान होतं. आणि ज्यांच्या आईंची वर्षश्राद्ध होतं तर त्यांचं बायपास माझ्याकडे झालेलं होतं, त्या आईची ट्रीटमेंट माझ्याकडे होते, त्यांच्या बहिणीची ट्रीटमेंट होते आणि त्या कुटुंबाचं बऱ्यापैकी ट्रीटमेंट माझ्याकडे होती. म्हणून मी त्या व्याख्यानाला आलो. आल्यानंतरून व्याख्यान सुंदर झालं. पहिलंच व्याख्यान होतं, जोरात झालं. त्याच्यानंतर गोळ्या औषधांची माहिती दिली, काही इमर्जन्सी औषधं सांगितले, हेल्थ चेकअपचं महत्त्व सांगितलं, खूप काही गोष्टी सांगितल्या. आणि त्या व्याख्यानानंतर भरपूर लोकांनी माझ्याकडे चेकिंग केल्या, काहींची अँजिओग्राफी झाली, काहींचं किडनीचे स्टोनचे ऑपरेशन झाले, बरेच काही आजार सापडले, ते आम्ही इलाज केले. परंतु त्या घरामधील एक व्यक्ती 49 वर्षाचे युवक होते, ग्रस्त होते, लहान भाऊ, ज्यांच्या आईच्या वर्षश्राद्धाला गेलो होतं ते. त्यांना दवाखान्याची भीती असल्यामुळे कधीच दवाखान्यात आले नाही. आईसोबत, भावासोबत यायचे, पण गाडीत बसून असायचे, दवाखान्याची पायरी चढले नाही, दवाखान्यात कधी ECG केला नाही किंवा दाखवलं नाही की डॉक्टर मला चेक करा, माझ्या घरात आईला त्रास आहे, भावाला त्रास आहे, बहिणीला त्रास आहे. पेशंट दवाखान्यात आलाच नाही कधी. म्हणजे इथपर्यंत की मला माहीतसुद्धा नव्हतं की असा लहान भाऊ आहे या पेशंटला. पण 3-4, 5-6 आठवड्यापूर्वी, साधारण मला वाटतं तर महिना झाला असेल, 1-1.5 महिन्यापूर्वी रविवारी सकाळी एक 10-10:30 मला फोन आला की असा त्रास होतोय, छातीत वेदना होत आहे, डावा हात दुखतोय, खांदे दुखत आहेत. पेशंट आता ओझरकडे निघाला आहे. ओझरला गेल्यानंतर तिथं एका डॉक्टरकडे ते ECG करण्यासाठी गेले, तिथं बसले होते आणि बसल्याच तो पेशंट तिथे कार्डियाक अरेस्टनी कोलॅप्स झाला. त्या डॉक्टरांनी थोडे प्रयत्न करून हॉस्पिटलमध्ये हलवलं ओझरच्या एका, पण तिथे पेशंटची
प्राणज्योत माळवली, पेशंट मृत्युमुखी पडला. तर पेशंट मृत्यू झाला. आज एक 49 वर्षाचा युवक, ज्याला कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, त्याच्या मागे फक्त आणि फक्त घरगुती म्हणतो ना म्हणजे अनुवंशिकता हाच एक फक्त रिस्क फॅक्टर होता त्या केसमध्ये. कारण पेशंट एकदम हेल्दी होता. आईची, भावाची, बहिणींची, बरेच घरातल्या सगळ्यांची जर एवढी हृदयरोगाची जर पार्श्वभूमी असेल तर आपण सुद्धा काही टेस्ट करून घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांना वाटतं की मला काही त्रास होत नाही, मग मी कशाला टेस्ट करू. पण तुम्हाला सांगतो की 80% हार्ट अटॅक ज्या लोकांना येतो त्यांना त्या अटॅकच्या आधी कुठले लक्षणं मिळत नाही. आजच माझ्याकडे एका डॉक्टरांच्या वडिलांची मी अँजिओप्लास्टी केली, इमर्जन्सी. चांदुरीचे एक डॉक्टर, त्यांच्या वडिलांची अँजिओप्लास्टी केली. आत्ता 10 मिनटं अर्ध्या तासापूर्वी आम्ही ती प्लास्टिक केली, म्हणून थोडा वेळ झाला. तर त्यांची जेव्हा मी अँजिओप्लास्टी केली, विचारलं त्या बाबांना की तुमचा मुलगा डॉक्टर आहे, तुम्हाला काही त्रास होत नव्हता का, तुम्ही त्याला सांगितलं का नाही. बाबा म्हणे मला काहीच त्रास होत नव्हता, आज सकाळी 8 वाजेपर्यंत मला काही त्रास होत नव्हता. याचा अर्थ हृदयरोगाचा आजार आपल्याला गाफील ठेवतो, आपल्याला कुठलेही लक्षणं जाणू देत नाही आणि अचानक आपल्यावर तो अटॅक करतो, घावा घालतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यूसुद्धा होतो. त्यामुळे हृदयरोगाला जर आपण वेळीच निदान केलं किंवा आपले लक्षणं जर तसे जाणवत असतील, डावा हात दुखणं, जबडा दुखणं, चालताना दम लागणं, छातीत वेदना होणं, दोन्ही खांदे भरून येणं, या प्रकारचे लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर आपण तात्काळ एक्सपर्ट डॉक्टरांकडनं सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे. आणि त्याच्यात जर डॉक्टरांना वाटत असेल की बाबा एक अँजिओग्राफी करायची आहे तर तीसुद्धा तुम्ही करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, पेशंटला वाटतं आता हे अँजिओग्राफी करणार म्हणजे आता हे माझी प्लास्टिक करणार, बायपास करणार आणि मला काही आजार नसताना उगीच मला आदू करून टाकतील, अशा प्रकारचा एक समज पेशंटमध्ये असतो. पण तुम्हाला सांगतो की अँजिओग्राफी झाल्यानंतरून तुम्हाला CD दिली जाते. माहिती आहे का तुम्हाला? एक CD भेटत असते अँजिओग्राफी झाल्यानंतर, माहिती आहे का? बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा नसेल, पण काहींना माहिती आहे. आणि त्या CDमध्ये त्या अँजिओग्राफीचं पूर्ण चित्रीकरण केलं जातं. जसं आता या आपल्या कार्यक्रमाचं इथं शूटिंग चालू आहे, ह्याच प्रकारचं शूटिंग त्या अँजिओग्राफीचं सुद्धा केलं जातं आणि त्याची CD तुम्हाला दिली जाते. ज्या वेळेस तुम्हाला ती CD भेटते याचा अर्थ तुम्हाला डॉक्टरांनी पारदर्शकतापूर्वक सगळं सांगितलं आणि त्याचा रिपोर्ट दिला आहे. ती CD घेऊन तुम्हाला जर त्या डॉक्टरांच्या बोलण्यावर, वागण्यावर आणि त्याच्या ॲक्शनवर तुम्हाला डाऊट वाटत असेल की बाबा हे काहीतरी उगीच मला नसलेल्या ब्लॉकला काहीतरी करायचा उद्देश दिसतो या डॉक्टरांचा, तर तुम्हाला ती CD मिळालेली असते. आणि नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे इतके डॉक्टरची संख्या वाढलेली आहे. एका रोडवर गेले तर त्या रोडवर 500-500 मीटरवर तुम्हाला दवाखाने सापडतील. तर तुम्ही कुठल्याही डॉक्टरांच्या OPDत जाऊन ती CD तपासून त्याच्यात असलेला ब्लॉक चेक करून ब्लॉकला अँजिओप्लास्टीची, बायपासची गरज आहे का नाही हे त्या डॉक्टरांचा अजून एक सल्ला घेऊ शकतात. त्याच्याकडून नाही पटलं तर अजून तिसऱ्याकडे जाऊ शकतात. फार काही फियाने 500-1000 रुपये घेतील, तुम्हाला सगळा रिपोर्ट देतील ते गरज आहे किंवा नाही. तर मला असं वाटतं की जर इतकी पारदर्शकतापूर्वक जर ही टेस्ट असेल, कारण बाकी ऑपरेशनमध्ये तरी तुम्हाला माहीत नाही तुमचं अपेंडिक्स काढलं, खरंच ते अपेंडिक्स कसं काढलं की नाही काढलं, त्याचं तर काही शूटिंग नसतं. किडनीचा स्टोन काढला की नाही काढला शूटिंग नसतं. किंवा बाकीचे कुठले ऑपरेशन झाले, मूळव्याध झालं, हे झालं, काहीच माहीत नसतं. डॉक्टरने आत घेतलं आणि बाहेर काढलं, टाके दिसतात, बाकी काहीच माहीत नसतं. पण अँजिओग्राफीसारख्या टेस्टची CD मिळत असते, अँजिओप्लास्टीची CD मिळत असते, ब्लॉक काढले की नाही काढले ते दिसत असतं, सगळं दिसत असतं. जर इतकी पारदर्शकता असेल तर मला वाटतं आपण घाबरलं नाही पाहिजे. सांगतोय ना बाबा करून घेऊ, मला दे, मी चेक करतो खरंच आहे की नाही. पण लोकांना इतकी भीती असते. माझ्या OPDतनं असे किस्से झालेले आहेत. त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. मागच्या एक 3 ते 4 महिन्यापूर्वी एक शिक्षक होते, जिल्हा परिषदमध्ये शिक्षक होते आणि त्या शिक्षकांना जिना वगैरे चढल्यावर छातीत जळजळ व्हायची, खांदा दुखायचा डावा त्यांचा आणि पित्त झाल्यासारखं वाटायचं. म्हणून त्यांनी एका MD मेडिसिनला दाखवलं. MD मेडिसिन डॉक्टरांनी ECG केला आणि सगळे रिपोर्ट्स बघून त्यांना सांगितलं की तुम्हाला हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असावा, तुम्ही हृदयरोग तज्ज्ञांकडे जाऊन 2D इको आणि बघा त्यांचा काय सल्ला आहे तो घ्या. आणि त्यांना माझ्याकडे पाठवलं. संध्याकाळची वेळ होती, 6-7 वाजेचा टाईम होता. ते पेशंट आले, त्यांची मिसेस आणि तो शिक्षक असे 2 जण आले.
मी अँजिओग्राफी करतच होतो. एक पेशंटची अँजिओग्राफी झाली आणि मधल्या वेळामध्ये त्यांना मी बघितलं. मधल्या वेळात मी त्यांचा इको केला. इको चेक केल्यावर इको नॉर्मल होता. ECGमध्ये बदल होते, थोडे सूक्ष्म बदल होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला होणारा त्रास हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला रिपोर्टमध्ये कधी कधी गडबड होऊ शकते, पण पेशंटला होणारा त्रास खूप महत्त्वाचा असतो. आणि ज्यावेळेस मी लक्षणं विचारले की तुम्हाला काय होतं त्रास, तर त्यांनी ते बरोबर सांगितलं. डावा हात दुखतो, जळजळ, खांदे भरून येतात, दम लागतो, आणि हे सगळं जिना चढल्यावर, श्रमाचं काम झाल्यावरच होतं, असं आराम असल्यावर नाही होत. हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि ते सगळं बघितल्यानंतरून मला कळलं की याला हृदयविकाराचा त्रास आहे, याला अँजायनाचा त्रास आहे, याला अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एक अँजिओग्राफी करून बघावं लागेल. हे ऐकल्यावर शिक्षक होता तो, त्याला वाटलं काय मला तर काही एवढा त्रास होत नाही, काही नाही, मी आलो इको करायला, यांनी अँजिओग्राफीपर्यंत ओढू राहिले डॉक्टर मला. त्याच्यामुळे तो म्हणे की सर मी इको करायला आलो होतो, मला इकोचा रिपोर्ट द्या, आणि मला वाटतं की मला काही एवढा त्रास नाही आहे, तुम्ही रिपोर्ट देऊन टाका. मला वाटलं की याला कळत नाही आहे, आपण याच्या मिसेसला सांगू, म्हणून मी मिसेसकडे वळालो. तिला समजून सांगितलं की मावशी असा असा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास होतोय, लक्षणं सुरू झालेत, भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो, वेळेत आलेला आहे, आपण पुढची टेस्ट करून घेऊ, तुम्ही आलेले 10 मिनिटात पुढं ब्लड टेस्ट होऊन लगेच अँजिओग्राफी होऊन जाईल तुमची, असं मी त्यांना सांगितलं त्या मिसेसला. तिला ते पटलं, पण तिचा नवरा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आणि दोघांमध्ये थोडी बाचाबाची झाली आणि तो तिथून लगेच तिला घेऊन ते झपाट्याने तिथून निघायला लागले. आणि मी त्यांच्या मागून, बाबा हे इकोस्प्रिन आणि सॉर्बिट्रेट गोळ्या तरी घ्या कमीत कमी, म्हणून मी त्या गोळ्या लिहून तो कागद घेऊन त्यांच्या मागे गेलो, त्यांना तो कागद दिला आणि ते तिथून निघून गेले. त्याच्यानंतरून 2-3 दिवस गेले, मी पण विसरलो की असं काही झालं होतं गोष्ट. 3-4 दिवसानंतरून एक दिवशी सकाळी मी जस्ट उठलो आणि उठल्यावर सहज फोन बघत होतो, तर आमचे एक शिक्षक मित्र आहे, त्यांच्या व्हॉट्सअपला मी बघितलं, स्टेटसला फोटो बघितला आणि जस्ट क्लिक केला आणि बघितलं, तर हा ह्याच शिक्षकाचा फोटो होता ज्यांनी मला 3 दिवसापूर्वी दाखवलं होतं. आणि खाली त्याचं मृत्यू झाल्याची ती बातमी होती. मग मी या शिक्षकांना लगेच फोन लावला की म्हटलं सर काय झालं, तुमचे मित्र होते का आणि काय झालं? ते म्हणे हो आमच्या शाळेतच होते शिक्षक, आम्ही बरोबरच होतो आणि एकदम हेल्दी होते, काही त्रास नव्हता, काल रात्री झोपेतच दगावले म्हणे ते, आणि त्यांना दवाखान्यात जायला वेळच भेटला नाही. ह्या प्रकारचं त्यांचं मला एक्सप्लेनेशन आलं. ते ऐकल्यानंतरून मी त्यांना सांगितलं की अहो सर असं झालंच नाही, हा पेशंट 3 दिवसापूर्वी दवाखान्यात आला होता, इको केला होता, त्याच्या टेस्ट केल्या होत्या, त्याला अँजिओग्राफी सांगितली होती, त्याच्यासाठी आम्ही मागे लागलो होतो, पण पेशंटनी लक्ष दिलं नाही, निष्काळजीपणा केला आणि तो निघून गेला. पण ते म्हणे की पण असं तर कोणी बोललं नाही म्हणे तिथं. म्हटलं आता समाजामध्ये जेव्हा एखादी स्टोरी बाहेर येते किंवा एखादी गोष्ट घडते तर तिला एकच बाजू असते आणि कोणी आपली दुसरी बाजू सांगत नाही आणि आपली कमजोर बाजू कोणीच उघड करत नाही. आता त्यांना भेटायला जाणाऱ्या लोकांना ते थोडी सांगणारे आता की आम्ही दवाखान्यात गेलो होतो, डॉक्टर पकडून पकडून अँजिओ करत होते, पण आम्ही तयारी, ते हेच सांगणारे की झोपेत गेला आणि सिरियस होता नाही अटॅक. कारण अशा प्रकारे सांगणं म्हणजे आपलीच स्वतःची मूर्खपणा समाजात दाखवू नये असा प्रकार होतो आणि ते कोणी करत नाही आणि समाजात मेसेज पण जात नाही. आणि म्हणून मी ही गोष्ट जेव्हा ऐकली तर मला जाणवलं की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ही जर समाजात अशा प्रकारचं न्यूज गेली तर समाजाला कळेल की बाबा अशी पण नाण्याची बाजू असते, असंही लोक करू शकतात, स्वतःचा मृत्यू स्वतःच ओढून घेऊ शकतात. ही गोष्ट लोकांना केव्हा कळेल, जेव्हा त्यांना ही दुसरी बाजू कळेल. तर थोडक्यात ह्या गोष्टीमधून सांगायचा उद्देश की निष्काळजीपणा करायला नको होता. समजा त्यांनी ऐकलं असतं माझं आणि अँजिओग्राफी केली असती आणि ती नॉर्मल आली असती तर काय झालं असतं? त्याला मी CD रिपोर्ट देऊन 2 तासात घरी पाठवलं असतं. पण मी अँजिओग्राफी केली असती आणि त्याला समजा तिथं 95-99% ब्लॉक होता, असणारच, ज्या अर्थी तो 3 दिवसांनी मेला म्हणजे ते असणारच, तर त्या ब्लॉकची मी अँजिओप्लास्टी केली असती, पेशंट वाचला असता. आता या जर तरच्या गोष्टी असतात, ज्याचं त्याचं नशीब असतं, वरती लिहिलेलं असतं, त्याचा मृत्यू लिहिलेला होता, त्यामुळे तो दवाखान्यात येऊन डॉक्टरनी सांगून सगळ्या गोष्टी क्लिअर करून सुद्धा पेशंट वाचला नाही. पेशंटला वेळ मिळून सुद्धा पेशंट बाहेर हे गेला. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, याच्यावर आपण ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आता अजून एक गोष्ट आहे
ही मला वाटतं आता 6 महिने होत आले या गोष्टीला. त्र्यंबकेश्वर जवळचं तळेगाव म्हणून गाव आहे, तिथले गावातले एक ग्रस्त आहे, 60-65 वर्षाचे बाबा आहेत, मोठं कुटुंब आहे, 3 मुलं आहेत. आणि या बाबांना हृदयविकाराचा त्रास होत होता, छातीत जळजळ होणे, खांदे भरून येणे, पाठ दुखणे. आणि त्यासाठी बाबा काय करायचे, आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायचे, काही ऑइल आणायचे, मालिश करायचे. त्यांचे जे 2 छोटे नातू होते त्यांना ते पाठीवर पाय द्यायला लावायचे रात्री. आणि असा प्रकार चालू होता 15-20 दिवसापासून. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे मेवणे गेले नाशिक रोडवरून, त्यांचे मेवणे नाशिक रोडला राहतात आणि त्यांचं माझ्याकडे ट्रीटमेंट चालू असल्यामुळे ते गेले. त्यांनी ते सगळं बघितलं, ऐकलं आणि मग ते म्हणे की बाबा तुम्ही अंगावर काढू नका, सरांकडे जा, चेक करा. सकाळी जा तिथं, सर सगळं चेक करतील, त्यांना कळेल काय आहे काय नाही, तुम्हाला पाठीचा त्रास आहे, हृदयाचा त्रास आहे का ॲसिडिटीचा त्रास आहे, ते सगळं निदान होईल. आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठवलं. म्हणून बाबा सकाळी आले. आल्यानंतरून सकाळी त्यांचं पहिले ब्लड टेस्ट केलं, सोनोग्राफी केली, इको केला, सगळे रिपोर्ट नॉर्मल होते त्यांचे. आणि त्यांना ज्यावेळेस बेल्टवर उभं करून चालवायला लागले तर 3-4 मिनिटानंतर चालताना त्यांच्या ECGमध्ये मोठे बदल यायला लागले आणि खूप खराब झाला ECG. त्याच्यानंतर आमच्या स्टाफनी, डॉक्टरांनी त्यांना उतरवलं, बसवलं, पाणी दिलं आणि त्यांना सांगितलं की त्यांना हे करा की सोनूने फोन घ्या. त्यांना सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल, अँजिओग्राफी करावी लागेल, कारण तसा प्रकार तो दिसतोय. तर त्यांना सांगितलं की तुम्हाला अँजिओग्राफी करावी लागेल. पण त्यांचं म्हणणं होतं मला हॉस्पिटलमध्ये जायला वेळ होता, मला 12-12:30-1 होणार होता. म्हणून पेशंट म्हणे की सर येईपर्यंत मी इथंच बसून राहतो, सर आल्यानंतरच मी डिसिजन घेईल. आणि म्हणून ते माझ्या ओपीडीत माझ्या टेबल समोर खुर्चीवर बसून होते आणि ते तिथं बसून राहिले माझी वाट बघत. मी 12-12:30ला ओपीडीत गेल्यानंतरून मी त्यांची फाईल चेक केली आणि त्यांना सांगितलं की हे सरळ अँजिओग्राफीची केस आहे, क्रिटिकल ब्लॉकेज असू शकता, यांना अँजिओग्राफी ॲडवाईस करा, ॲडमिट करायला सांगा. आणि मी दुसऱ्या पेशंटची फाईल चेक करत होतो, तेवढ्यात बाबा बसलेल्या खुर्चीवरून बाजूच्या खुर्चीवर सरळ कोलॅप्स झाले आणि डायरेक्ट बेशुद्ध झाले, हालचाल नाही. आणि आमच्या सिस्टरांनी आवाज दिल्यावर मी वर बघितलं, पटकन पळालो, मी बाबांना उचललं आणि खाली जमिनीवर झोपवलं आणि त्यांची छाती दाबायला सुरुवात केली. छाती आम्ही पहिले प्रेस करायला लागलो, पहिले 1-2 मिनटं CPR म्हणतात त्याला, तो आम्ही करायला लागलो. आणि हा CPR आम्ही करत होतो 3 ते 4 मिनटं कंटिन्यू CPR चालू होता. बाबांचं काही ॲक्शन नव्हती, पूर्ण निपचित पडलेले होते. आणि 4-5व्या मिनिटाच्या CPR नंतर बाबांची हालचाल सुरू झाली, बाबांनी डोळे उघडले, श्वास घ्यायला लागले. आणि त्याच्यानंतर आम्ही बाबांना उठून खुर्चीत बसवलं, ICUमध्ये पाठवून ECG केला, त्याच्यामध्ये मेजर हार्ट अटॅक आलेला होता. बाबांना कुठंतरी 95-99% ब्लॉक असणार होता आणि तो ब्लॉक त्यांना बंद पडून मेजर अटॅक आला. त्याच्यानंतर आम्ही त्यांना अटॅकचं इंजेक्शन देऊन स्टेबल केलं. संध्याकाळी अँजिओग्राफी घेतली, त्याच्यामध्ये त्यांना 95% ब्लॉक होता, अँजिओप्लास्टी केली. आणि आता बाबा 2 फॉलोअपला येऊन गेलेत, एकदम ठणठणीत आणि व्यवस्थित आहे. आता बाबांचं नशीब जोरात जे काय घडलं ते दवाखान्यात आणि डॉक्टरांच्या समोर घडलं. समजा हीच गोष्ट घरी झोपेत झाली असती तर, पांघरून घेऊन झोपलेला पेशंट झोपेतच जर हार्ट बंद पडून गेलं तर कोणाला कळणारे काय झालं. सकाळी जेव्हा कोणी उठून गेला असतं तर पेशंट सरळ बेशुद्ध मिळाला असता, म्हणजे गेलेलाच सापडला असता. तर अशा गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला, किंवा समाजात पण इकडं तिकडं आपण बघतो पेशंट कोलॅप्स होतात आणि मृत्युमुखी पडतात. कारण हे असं आपण बघतो, कारण 26 जानेवारीला तुम्ही बघितलं असेल, काही लोकांनी सोशल मीडियामध्ये पोलीस परेड ग्राउंडवर, नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर 5-6 पोलीस परेड करत होते आणि त्याच्यातला एका पोलीसला 26 जानेवारीला ती परेड चालू असताना सॅल्यूट करताच त्याला अटॅक आला आणि तो मागे पडला. आणि नंतर न्यूज आली, व्हिडिओ तेवढाच आला होता फेसबुकला, त्या व्हिडिओमध्ये तेवढंच दिसत होतं की तो पडला आणि लगेच तो व्हिडिओ बंद झाला. मग न्यूज आली की तो मृत्युमुखी पडला, हार्ट अटॅकनी गेला आणि सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली बा तो गेला म्हणून. पण एक 4-5 दिवसानंतर माझ्या हॉस्पिटलमध्ये 2-4 पोलीस हेल्थ चेकअपसाठी आले होते. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढे हेल्थ चेकअपला आले का, कशामुळे हेल्थ चेकअपला आले. मग त्यांनी सांगितलं की सर 26 जानेवारीला आमचा मित्र होता आणि आम्ही सोबत उभं होतो आणि तो सरळ पडला आणि जागेवरच गेला. मग मी त्यांना विचारलं की तो पडल्यानंतर तुम्ही काय केलं.
ते म्हणे आम्ही काय केलं, आम्ही त्याला उचललं, गाडीत घातलं पोलीसच्या आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. 15-20 मिनटं गेले म्हणे त्या पिरियडमध्ये. तर या 20 मिनिटाच्या पिरियडमध्ये त्याला कोणी CPR दिला नाही, त्याची छाती दाबली नाही किंवा काहीच केलं नाही. सगळेजण त्याला उचलून गाडीत घेऊन पळत होते. 20 मिनिटं बंद पडलेला हार्ट नंतर चालू होऊ शकत नाही. तो त्यांच्या समोर पडला होता. त्यांनी जर त्या मिनिटाला, त्या क्षणाला जमिनीवर त्याचा CPR केला असता तर 70% चान्स होता की तो पेशंट वाचला असता. पण आता त्या पोलिसांनाही त्याची कल्पना नव्हती, त्यांनाही त्याचं नॉलेज नव्हतं आणि त्याची जागा, पोझिशन, वेळ सगळं चुकीचं होतं. परंतु त्यानंतरून ज्यावेळेस त्या पोलिसांना मी ट्रेनिंग दिलं, CPR कसा करायचा त्याचं नॉलेज दिलं, सगळं समजवलं, त्यावेळेस ते म्हणे की जर आम्हाला हे आधी माहिती असतं तर यदाकदाचित आम्ही त्या मित्राचा जीव वाचवू शकलो असतो. आणि अशा घटना समाजात भरपूर घडत असतात. इवन आपल्या जवळचे व्यक्ती, आपल्या घरातला व्यक्ती हार्ट अटॅक आल्यानंतर कधी कधी एकदम बोलता बोलता, चहा पिता पिता बसलेले असतात सोफ्यावर. असं वेळेस कितीतरी वेळा पेशंट दगावतो, अरेस्ट मारतो. आणि अशा वेळेस काय करायचं काय नाही आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपला वेळ चालला जातो आणि आपला पेशंट पण दगावतो. त्यामुळे वेळीच CPRचं महत्त्व किती असतं हे आपल्याला या गोष्टीतनं कळतं. आता अशाच प्रकारचं एक CPR कसा करतात याचं लक्षात न आल्यामुळे इथे चितेगावचे एक पेशंट होते. रविवारचाच दिवस होता. मला फोन आला, तिथल्या लोकल डॉक्टरांनी फोन केला, सर माझ्या ओपीडीत ECG केला आहे, मेजर हार्ट अटॅक आहे, मी पाठवतो. आता ते चितेगावला राहतात, तिथून कुठल्या तरी GP हॉस्पिटलला आलेले होते. तिथून अंतर नाशिकमध्ये येणं म्हणजे साधारण 10-15 मिनिटाचं अंतर, जास्त वेळ पण नसता लागला. पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये घालून डॉक्टरांनी पाठवलं. सोबत त्यांचा भाऊ आणि एक मित्र होता. छोटी ॲम्ब्युलन्समध्ये ते निघाले आणि नांदूर नाक्याच्या पुढे आल्यानंतर परत मला फोन आला त्या भावाचा, कारण तेव्हा माझा पेशंट असल्यामुळे त्याच्याकडे माझा नंबर होता. त्यांनी फोन केला की सर भाऊ आता बोलत नाही आहे आणि काहीच रिस्पॉन्स नाही करत, काय करायचं. म्हटलं त्याची छाती दाबा, CPR करा. म्हणे आम्हाला माहीत नाही कसं करायचं. म्हटलं दाबा त्याची छाती, वरतून छाती दाबत दाबत या. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना तो माहीत नव्हता कसा करायचा, एक्झॅक्ट किती वेळ करायचा, थांबायचं की नाही थांबायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हतं. पेशंट दवाखान्यात आला परंतु तो मृत अवस्थेत होता. आम्ही पण प्रयत्न केला त्याला, पण वाचू शकलो नाही, कारण वेळ बराच निघून गेलेला होता. 10-15 मिनटं निघून गेलेले होते. 15 मिनटं हार्ट जर बंद पडलं तर परत चालू होत नाही. पडल्या तुम्ही क्षणामध्ये जर पहिल्या 20-30 सेकंदात, मिनिटामध्ये जर 2 मिनिटात जर छाती दाबायला सुरुवात केली तर कधी कधी हार्ट चालू होण्याची संभावना खूप जास्त असते. तर अशा प्रकारे तो व्यक्ती मृत्युमुखी पडला. म्हणजे त्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं की त्यांच्या डोळ्यासमोर तो बोलत असताना बेशुद्ध झाला आणि त्याच्या बॅक ऑफ द हिस्ट्री पण होती की हार्ट अटॅक आलेला आहे. म्हणजे माहितीच होतं त्याचं हार्ट बंद पडले. जर त्याला वेळीच CPR दिला गेला असता तर नक्कीच त्याचा जीव वाचू शकला असता. पण तो व्यक्ती मृत्युमुखी पडला. आता अशा स्टोऱ्या म्हटल्या तर इतके स्टोरी, रोज 2-3 स्टोऱ्या माझ्या OPD मध्ये घडतात. रोज पेशंट येतात आणि काहीतरी चुकीचं केलेलं असतं किंवा काही लोकांनी चांगलं केलेलं असतं. कधी कधी काही स्टोऱ्या पॉझिटिव्ह पण असतात. काही लोक खूप लवकर डिटेक्ट करतात. आता मागे माझ्याकडे एक पेशंट होते आणि त्यांना असं एक महिनाभरापासून खूप ॲसिडिटी व्हायची, जळजळ व्हायची. ते स्वतः सोशल मीडियाचंच काम करतात आणि त्यांची मिसेस ती काही ते ब्युटी पार्लर चालवते, पण तिला असं सोशल मीडियामध्ये जास्त ॲक्टिव्ह टाईप फेसबुक आणि हे बघत राहणं. तर ती जरा तिच्या मिस्टरांना हे जळजळ आणि ॲसिडिटी व्हायचं, त्याच्यामुळे ती तेच व्हिडिओ बघत बसायची. आणि ते व्हिडिओ बघता बघता तिने एकदा माझा व्हिडिओ बघितला, ज्याच्यामध्ये मी एका व्हिडिओमध्ये सांगत होतो की ही ॲसिडिटी कधी कधी हृदयविकाराचा त्रास असू शकतो, आपल्याला काही टेस्ट करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे तुमची ॲसिडिटी जर तुमच्या ॲसिडिटीच्या औषधांना प्रतिसाद देत नसेल तर कधी कधी हृदयाचा त्रास असू शकतो, या प्रकारचे ते व्हिडिओ. आणि तिने तो बघितल्यावर तिला जाणवलं की हे आपल्या मिस्टरांना होते, म्हणून तिने त्यांना पण तो व्हिडिओ दाखवला. आणि एक दिवशी रात्री त्या मिस्टरांना खूप त्रास झाला, तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी. 12 वाजेपासून पहाटे 3 वाजेपर्यंत ते जागे होते. त्यांना तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी रात्री होत होती आणि जळजळ होत होती. डावा खांदा पण दुखत होता आणि ते बसून होते आणि त्यांनी माझा व्हिडिओ बघत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी नंबर लावला, आली. 12-1-2 वाजले, गर्दी खूप होती. आता आम्हाला काय माहिती त्या पेशंटला हृदयाचा इतका त्रास असू शकतो. मग ते नंबर लावला, ECG केला तर तो ठीकच होता. मग त्यांचा नंबर आल्यानंतर मी सगळं चेक केलं, हिस्ट्री वगैरे सगळं. आणि मग त्यांना म्हटलं तुमची स्ट्रेस टेस्ट करा. ती केल्यावर तिच्यामध्ये 3-4 मिनिटातच त्याच्यामध्ये डायरेक्ट मेजर
हार्ट अटॅकचे चेंजेस यायला लागले. मग आम्ही थांबवलं, त्यांना समजवलं अँजिओग्राफी, ते तयारच झाले कारण त्रास होतच होता. अँजिओग्राफी केल्यावर 99% ब्लॉक होता त्या व्यक्तीला. त्याची आम्ही अँजिओप्लास्टी केली आणि ते ठीक झाले. आता एक फक्त त्यांनी व्हिडिओ बघितला, तिला वाटलं म्हणून तिला ते लिंक झालं, चेकअप करून घेऊ. समजा त्यांनी अजून 2-4-8 दिवस अंगावर काढले असते तर एखाद्या वेळेस मेजर हार्ट अटॅक येऊन तिचे मिस्टर सिरियस तर झालेच असते, कधी कधी जीवाला पण मुकले असते. आणि ह्या गोष्टी काही आपल्याला माहीत नसतात. हार्ट अटॅक आल्यावर तुमचं काय होणार आहे, हार्ट अटॅक झाल्यावर सगळ्याच गोष्टी सुरळीत होतील असं नाही. काही लोकांच्या बाबतीमध्ये हार्ट अटॅक खूप सुरळीत होतो. अटॅक येतो, दवाखान्यात जातात, अटॅकचं इंजेक्शन घेतात, प्लास्टी होते, सगळं ओके होऊन जातात. आणि काहींच्या बाबतीमध्ये खाच खळगे, बी पी लो होणं, पल्स कमी होऊन जाणं, व्हेंटिलेटरवर जाणं, पेसमेकर लागणं, या सगळे कॉम्प्लिकेशन होऊन त्याच्यातून जीव वाचला तर वाचतो, नाही तर त्याच्यात मृत्युमुखी पण पडतात. त्यामुळे हार्ट अटॅक हे मोठं संकट आहे. त्याच्यातून आपण कसं बाहेर पडू हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे ते टाळता आलं तर नक्कीच आपण टाळायला पाहिजे. चेकिंग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मध्ये माझ्याकडे मी गेल्या 1-1.5 वर्षापासून हेल्थ चेकअप्स करतोय आणि त्याच्यामधून मला कळालं की हृदयविकाराचं तर आम्ही निदान करतोच आहे, पण त्याच्यासोबत माझ्या असं लक्षात आलं की 3 ते 4 पेशंट मी किडनी कॅन्सरचे डिटेक्ट केले आणि ते पण खूप अर्ली स्टेजला. आत्ता तर एक 35 वर्षाचा मुलगा हेल्थ चेकअपला आला होता, कुठलाही त्रास नव्हता. फक्त त्यांच्या मित्रांनी त्याला सांगितलं की बाबा जा इकडे चांगलं हेल्थ चेकअप होतं, तू करून घे. आणि वेळ होता म्हणून सुट्टीच्या दिवशी तो आला. आल्यानंतर त्याची सोनोग्राफी केली. केल्या आमच्या सोनोग्राफीवाल्यांनी मला फोन केला, सर 35 वर्षाचा मुलगा आहे, सोनोग्राफी केली आहे, उजव्या किडनीला 7x8x4 सेंटीमीटरचं मोठी गाठ आहे, वाकडी तिकडी वाढलेली आहे, 99% कॅन्सरचीच असणार आहे. मी लगेच त्याला बोलवलं, त्याचा CT स्कॅन केला, पेट स्कॅन केला, कॅन्सरचीच होती. आणि त्याला सजेस्ट केलं की ही गाठ खूप अर्ली स्टेजला डिटेक्ट झाली आहे आणि किडनीची गाठ जोपर्यंत ती मर्यादित आहे किडनीच्या कॅप्सूलमध्ये तोपर्यंत काढली तर आपल्याला खूप फायदा होतो. कारण किडनीच्या रक्तवाहिनीतून ती जर पसरली तर ती पूर्ण शरीरात पसरते. त्याच्यामुळे त्याला कन्व्हिन्स केलं. पहिले 3-4 दिवस तो तयारच नव्हता. कारण कसं असतं की एकदम नॉर्मल पेशंट ना, चेकला आला आणि कळालं किडनी कॅन्सर आणि आता किडनीची गाठ आणि एखाद्या वेळेस किडनी बी काढायची म्हटल्यावर तो घाबरून गेला. मग त्याचे आई वडील आले, त्याचा भाऊ आला, त्याचे काही मित्र आले. मग सगळ्यांशी 2-3 दिवस रोज चर्चा करून करून त्यांचं माइंड परिवर्तन, त्यांना ते महत्त्व, फायदे तोटे, आणि मग हळूहळू त्यांचं माइंड प्रिपेअर झालं की ही परमेश्वराचीच कृपा आहे की तुझं हेल्थ चेकअपसाठी तू आला आणि त्याच्यात ती कळाली. नाही तर या गाठी सापडण्याचं काही प्रयोजन नव्हतं. हेल्थ चेकअपला आला नसता दुसऱ्या वर्षापर्यंत कॅन्सर पसरून पेशंट सिरियस झाला असता. आणि अशा प्रकारे त्याची ती ऑपरेशन सक्सेसफुल झालं. आणि ती गाठ फक्त किडनीपुरतं मर्यादित असल्यामुळे कुठलाही रेडिएशन किंवा किमोथेरपी किंवा पुढचं कुठलाही इलाज लागला नाही. ऑपरेशन करून काढली आणि पेशंट आता एकदम व्यवस्थित बरा झाला. तर या प्रकारचे सुद्धा डायग्नोसिस मी बघितले. कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आपल्या शरीरात आतमध्ये पोटात काय काय आहे. 1 ऑर्गन आहे, 2 आहे, किडन्या 1 आहे, 2 आहे, किडनी स्टोन अडकून किडनी खराब झाली हे सुद्धा माहीत नसतं. किडनीमध्ये मोठं 10-10 सेंटीमीटरचे मोठे मोठे खडे अडकून किडनी पूर्ण निकामी झालेले पेशंट बघितले मी. आणि त्यांना माहिती पण नाही किडनी खराब झाली आहे. अशा प्रकारचे बघितले. कारण हे स्क्रीनिंग टेस्ट असतात. आता इथले मी जर एवढे लोक आले यांचे शुगर चेक केल्या तर इथं कमीत कमी 20 डायबिटीज सापडतील. 20 लोकांना नवीन डायबिटीज कळेल. कारण हे सगळे पर्सेंटेज आहे, हे प्रूव्ह आहे. हे काही मी स्वतःच्या मनाने सांगत नाही. हे कोणत्याही रस्त्याने चालणारे 100 लोक पकडा, त्याच्यात 5 ते 10% नवीन डायबिटीज असतात. त्यांना माहीत नाही फक्त. कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये लक्षणं एवढे नसतात आणि असले तरी पेशंटला वाटतं की मला काहीच नाही आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं लेक्चरच्या आधी. तर अशा प्रकारे लोक निष्काळजीपणा करतात. आता तुम्हाला मी थोडंसं व्यसनांच्या बाबतीत पण सांगू इच्छितो. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे, समजा आता मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या मारुतीच्या किंवा मर्सिडीजच्या शोरूममध्ये तुम्हाला घेऊन गेलो, तिथं गाडी उभी आहे आणि ती गाडी तुम्हाला फ्री भेटणार आहे. मर्सिडीजची गाडी तुम्हाला फ्री भेटणार आहे. 1,60,00,000ची 1 करोडची असते. फक्त गाडीवर लिहिलेलं आहे, ही गाडी घेऊन बाहेर निघाले की ॲक्सिडेंट होणार आहे आणि लगेच तुमचा मृत्यू होणार आहे. तर आपण ती फ्रीवाली गाडी घेऊ का? नाही घेणार ती गाडी आपण. तसंच समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले, हे जेवण केल्यावर जुला उलट्या होऊन तुम्ही सिरियस होणार आहे, आपण त्या हॉटेलमध्ये जेवण पण करणार नाही.
बुटाच्या दुकानात गेलो, हे बुटं घालून बाहेर पडणारे आणि डायरेक्ट बोन फ्रॅक्चर होऊन जाणारे, पाय फ्रॅक्चर होणारे. आपण घेऊ का ते बुटं? फुकट दिले तरी आपण या वस्तू घेणार नाही, कारण आपण लगेच घाबरू, असं होणार आहे ना, आपण कशाला करायचं ते. परंतु याच्या एक्झॅक्टली उलट आपण करतो. सिगरेट किंवा तंबाखू, त्याच्यावर मोठे मोठे चित्र लिहिलेले आहेत, कॅन्सर होणार आहे, पार लटकलेला असतं तो कॅन्सर, असा तोंडातून आलेला इतका मोठ्या प्रमाणातला. ते बघितल्यावर पण कसतरी होतं, आपल्याला चक्कर येतात. आणि ते सिगरेट किंवा तसल्या तंबाखूचं आपण सेवन करतो, पैसे देतो, ते मोजून घेतो आणि ते आजार आपण स्वतःहून करतो. का तर फक्त आपली मानसिकता की ती एक सिगरेट पिल्यावर मला लगेच तर थोडी कॅन्सर होणार आहे. पण आज ती एक सिगरेट सुरुवात असते, उद्या ते 1च्या 10 होतात, 50 होतात, 100 होतात आणि भविष्यात कधी ना कधी कुठं ना कुठं त्याचा त्रास होणार आहे. ज्या अर्थी गव्हर्नमेंटनी त्या पॉकेटावर एवढे चित्र लावलेत, आणि म्हणजे त्या कंपनीवाल्यांनी तर गव्हर्नमेंटला कोर्टात खेचलं असतं, असं तुम्ही एवढं घाण चित्र का लावताय, किती लोकांना होतं कॅन्सर, 2-4 लोकांना होत असेल, तुम्ही का पर्सेंटेज असणार आहे ना त्याचं काहीतरी, मोठ्या प्रमाणात कॅन्सर होतं हे प्रूव्ह झालेलं आहे, म्हणून तर त्याच्यावर एवढे चित्र लावलेले. सिगरेटच्या पाकेटवर तंबाखू असतात की नाही चित्र, पूर्वी नसायचे पण आता कंपल्सरी केलेले ते चित्र असणं म्हणजे त्याच्याशिवाय ते वस्तू विकता येत नाही. तर जर इतका मोठा धोका आपल्या शरीराला जर त्या व्यसनांपासून आहे, त्या तंबाखूपासून आहे, किंवा त्या सिगरेटपासून आहे, किंवा त्या गुटख्यापासून आहे, तरीसुद्धा आपण त्याचं सेवन करतो आणि आपल्या शरीराची हानी करून घेतो, माहिती असून सुद्धा. का तर फक्त आपलं ब्रेन वॉशिंग नाही म्हणून, आपल्याला माहीत नाही, किंवा आपल्याला माहिती असून पण लगेच काही होत नाही म्हणून आपण त्याला टाळाटाळ करतो आणि आपल्या शरीराची हानी करून घेतो. तर मला असं वाटतं आपले डोळे उघडणं गरजेचं आहे. मी उदाहरण सांगितलं, 1 कोटीची गाडीसुद्धा तुम्ही घेणार नाही, ॲक्सिडेंट होऊन मरणार असाल तर. फुकट नाही घेणार. 1 करोड रुपयाची गाडी इथं लावली तरी कोणी तिच्यात बसणार सुद्धा नाही. फक्त माहिती पाहिजे ॲक्सिडेंट होऊन मरणार आहे, कन्फर्म आहे न्यूज. कोणीच नाही बसणार त्या गाडीमध्ये, हात नाही लावणार त्या गाडीला, लांब पळतील. आणि याच्या एक्झॅक्ट उलट आपण या स्मोकिंग आणि याच्या बाबतीमध्ये इतका निष्काळजीपणा करतो. तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी आपले डोळे उघडले पाहिजे, कारण आज आपण ज्या गोष्टी करतोय तेच आपण आपल्या पुढच्या पिढीला परावर्तित करतोय. आज मुलांसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण रोल मॉडेल कसं राहणार आहेत? आज तुम्ही तुमच्या मुलाला सांगायचे तू सिगरेट प्यायची नाही किंवा तू तंबाखू खायची नाही, कसं सांगणार आहे? तो म्हणतील माझे वडीलच तंबाखू खातात, सिगरेट पितात, मी कसं काही नाही करायचं? ते तर माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. त्यामुळे आपल्या मुलांनी करू नये म्हणून निदान आपण तरी बदलायला हवं, आपली मानसिकता बदलायला हवी. कारण आपण पुढचं भविष्य केव्हा घडवू शकतो? जेव्हा आपण चांगलं वागू, आपण चांगले संस्कार करू, आपण चांगलं राहू, आपण व्यसनांपासून दूर राहू. त्याचा साईड इफेक्ट होतोय, त्याच्यानी त्रास होतो, हे प्रूव्ह आहे, सायंटिफिकली प्रूव्ह आहे. कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय माहिती आहे का तुम्हाला? प्रचंड. मी तर हृदयरोगाचा डॉक्टर आहे, पण माझ्या ओपीडीत सुद्धा इतके कॅन्सरचे पेशंट सापडतात. कधी कधी पेशंट ॲसिडिटी होतो, इंडोस्कोपी केलं का आतड्याचे कॅन्सर, कोणाला अन्ननलिकेचा कॅन्सर, कोणाला कुठला कॅन्सर. म्हणजे पेशंट 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी चांगले असतात आणि डायरेक्ट येतात, सर आता कॅन्सर निघाला आणि कॅन्सरची ट्रीटमेंट चालू केली, किमो झालं, रेडिएशन चालू आहे ना, आता लाईट चालू आहे. इतकं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच्या मागे कुठेतरी या व्यसनांचा पण मोठ्या प्रमाणात त्याच्यात हात आहे. आणि हे व्यसनं करणाऱ्यांमध्ये आपलीसुद्धा एक मानसिकता आहे, ती आपल्याला बदलायला पाहिजे. आता मी थोडं आणि शेवटचं मी फक्त खाण्यापिण्याबद्दल बोलतो. भरपूर लेडीज इथं जमलेल्या आहेत. तर ग्रामीण भागामध्ये हेल्थ चेकअप जे मी केलेत, जवळजवळ 60-70% हेल्थ चेकअप्स हे ग्रामीण भागामधल्या लोकांचे माझ्याकडे झालेले. आणि त्या हेल्थ चेकअपमध्ये जे कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट्स मी बघितलेत ते खूप आश्चर्यकारक रिपोर्ट आहेत. ग्रामीण भागामधल्या लोकांचे कोलेस्ट्रॉल हे खूपच जास्त वाढलेले आहेत, शहरी भागांपेक्षा जास्त वाढलेले आहेत. आणि वाढणाऱ्या लोकांचे जे वयोमर्यादा आहे ती सुद्धा 30 ते 40-45 ह्या वयोगटातल्या लोकांचे खूप जास्त वाढलेले आहेत. आणि मला असं वाटतं हेच आपलं फ्युचर जनरेशन आहे, ज्यांना पुढे हार्ट अटॅकचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तेलाचं प्रमाण हे कमी वापरायला हवं. एका माणसाला एका महिन्याला फक्त अर्धा लिटर तेल लागलं पाहिजे. जर तुमचं कुटुंब 4 माणसाचं असेल तर तुम्हाला 2 लिटर तेल लागलं पाहिजे. 10 माणसं असतील, मोठा खटला असेल तर 5 लिटरचा डबा लागला पाहिजे फक्त. आपल्याकडे 10 माणसांचा खटला असेल तर 20 लिटरचं तेल वापरतो आपण, प्रत्येकजण 2-2 लिटर तेल पितो. तर ही मानसिकता बदलायला हवी. तेलाचं नियोजन हे स्त्रियांच्या हातात आहे, लेडीजच्या हातात आहे. किती तेल आणायचं, किती वापरायचं, लिहून किती ठेवायचं, हे सगळं बदललं पाहिजे, कारण भविष्यामध्ये त्याचे परिणाम होतात.
आता तेल कुठलं वापरायचं? तेल आपण आलटून पालटून वापरू शकतो. कधी सूर्यफूल, कधी सोयाबीन, कधी शेंगदाणा, कधी तिळाचं, मोहरीचं आलटून पालटून वापरू शकतो तेल. 15-15 दिवसाला आपल्याकडं तेलाची जे कुठलं तेल येतं ती कंपनी आपण म्हणजे तो बदलायला पाहिजे 15-15 दिवसाला. आणि मी जी मात्रा सांगितली एका माणसाला एका महिन्याला अर्धा लिटर, तर तो मात्रा आपला जागतिक संघटनेने दिलेला मात्रा आहे. वेगवेगळ्या लिपिड असोसिएशन, भारत, अमेरिका, इंग्लंड सगळेच सांगतात की एवढंच तेल वापरा म्हणून, जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर. तर ती मात्रा आपण पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण बिलकुल त्याला महत्त्व देत नाही, आपल्याला माहीत नाही, आपण दनादन ते तेल वापरतो. आलं की टाका, पळ्याच्या पळ्या तेल भाज्यांमध्ये जातं. तर ते आपण कुठंतरी बदललं पाहिजे. त्याच्यानंतरून खाण्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण जेवायला बसतो आपल्या ताटात गहू आणि भात हे दोन्ही पदार्थ रोज असतात. आणि तुम्हाला सांगतो डायबिटीज घराघरात खूप डायबिटीज आहे. इथं जर मी म्हटलं हात वर करा डायबिटीज, तर 50-100 लोक बोटं वर करतील, इतका डायबिटीज आहे. आणि ह्या डायबिटीज वाढण्यामागे तुमचा आहार कारणीभूत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही भात आणि गहू या दोघांचं एकत्रित बऱ्याच वेळेला सेवन करतात. दोन्ही कार्बोहायड्रेट आहेत, दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे, दोन्ही पदार्थ साखर ताबडतोब खूप वाढवतात. त्यामुळे आपण 3 ते 4 दिवस आठवड्यामधनं मल्टीग्रेन रोटी, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नागली, सोयाबीन, थोडासा गहू पण घेऊ शकतात, मिक्स करून त्याची रोटी आपण बनवली पाहिजे, भाकरी बनवली पाहिजे. आणि ती आठवड्यातनं 3 ते 4 दिवस, 2-3 दिवस गव्हाची पोळी, आणि भात खायचा असेल तर 1 किंवा 2 दिवस. पण ज्या दिवशी भात खाणार आहे त्या दिवशी गहू खायला नको, कारण गहू आणि भात हे एकाच गुणधर्म असलेले कार्बोहायड्रेट आहे, हाय ग्लायसेमिक इंडेक्सवाले. त्यामुळे गहू बी खाणार, भात बी खाणार, तर त्या दिवशी तुमची साखर वाढणारच आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि हे सगळं सांगितलंय, आणि याच्याही पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे व्यायाम. ग्रामीण भागामध्ये व्यायाम म्हटलं की सर आम्ही शेतात जातो ना. शेतात जाणं म्हणजे व्यायाम नाही, ते तुमचं काम आहे. तुम्ही जातात, तिथं गेल्यावर बसतात, इकडं काम सांग तिकडे काम सांग, हालचाल करतात, ते तुमचं फक्त हालचाल होती त्याच्यात, ते काही व्यायाम नसतो. व्यायाम हा एका कंटिन्युअस स्पीडनी करायची प्रोसेस म्हणजे व्यायाम. म्हणजे तुम्ही चालायला गेलं तर कंटिन्यू तुम्ही अर्धा-पाऊण तास एका स्पीडनी चालताय, तो व्यायाम असतो. तुम्ही थोडंसं इकडे तिकडे चालले, बसले, उठले, हे तुमच्या शारीरिक क्रिया आहे, त्याला व्यायाम नाही म्हणू शकत. बरेच लोक म्हणतात आम्ही ऑफिसमध्ये इकडे तिकडे हलतो, बँकेत तिकडं तिकडं, इकडचा कागद तिकडं देतो, हा काही व्यायाम नाही आहे. म्हणजे लोक मनाला येईल तसं गोष्टीला व्यायाम म्हणतात. तर मला असं वाटतं उद्या मी म्हणायचं मी खूप पेशंट बघितले आदल्या व्यायाम केला, चालेल का? तसं नाही आहे, ते माझं काम आहे. व्यायाम हा कंटिन्युअस स्पीडनी अर्धा-पाऊण तास कॉन्स्टंट करायची ॲक्टिव्हिटी, त्याला व्यायाम म्हणतात. आणि तुम्हाला ती करायची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये सकाळी चालायला जाऊ शकता, तुम्ही 30-40 मिनटं चालू शकतात, शेताला फेरफटका मारू शकतात, वेगवेगळे सूर्यनमस्कार करू शकतात, योगा करू शकतात, झुंबा करू शकतात, खूप काही काही ॲक्टिव्हिटी असतात. पण करण्यासाठी आपली मानसिकता पाहिजे, आपली मनाची तयारी पाहिजे की मला व्यायाम करायचा आहे, मला एक्झरसाईज करायचं आहे, मला माझं शरीर ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. मला जे काय माझं आयुष्य आहे 70 वर्ष 80 वर्ष, मला शेवटपर्यंत हालचाल माझ्या शरीराची झाली पाहिजे. ही तुमची मानसिकता असेल तर तुम्ही व्यायाम कराल. लोकांचं काय झालं आहे, चालली गाड्या रेटायचं काम चालेल, शेवटचे 20 वर्ष आथुरणात पडून राहिले तरी चालेल, पण मी व्यायाम करणार नाही, मी पथ्य पाळणार नाही, मी औषधं घेईल, गोळ्या घेईल, पण मी व्यायाम करणार नाही. आणि शेवटचे 10-20 वर्ष आथुरणात राहिलो तरी चालेल. पण मला असं वाटतं की आपण ही मानसिकता डेव्हलप करा की जोपर्यंत माझे हातपाय चालताय, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी एकदम ॲक्टिव्ह राहिलो पाहिजे, एकदम ॲक्टिव्ह राहिलो पाहिजे. आथुरणाला खिळून 10-10, 20-20 वर्ष घरी राहून याच्यामधून आपली क्वालिटी ऑफ लाईफ काही कामाची नाही. घरी 10 वर्ष पेशंट ॲडमिट आहे, आथुरणात पडू नये, त्यांनी त्या पेशंटसाठी सुद्धा एक त्याला त्रास आहे, मानसिक शारीरिक, त्याच्या फॅमिलीसाठी सुद्धा ते मानसिक शारीरिक त्रास आहे सगळ्यांना. त्यामुळे आपण हेल्दी राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी जे काही सांगितलं आज, या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. वर्षातनं कमीत कमी एकदा आपल्या शरीराचं चेकअप करून घेणं गरजेचं आहे. फार काही खर्च येत नाही त्याच्यामध्ये, पण बऱ्याच गोष्टी कळतात. गाडी कुठं चालली आहे, शुगर बॉर्डरला आली आहे, वाढली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या हेल्थ चेकअपमधून रोज 5-7-8 इतके भयंकर वाढलेले 14 आणि 15 HbA1c वाले लोक सापडत आहेत. आता याचं 14 आणि 15 झालं म्हणजे काय अचानक झालं का? कधीतरी त्याचं 6.5 असेल, 7.5 झालं असेल, कधी 8.5 झालं असेल, कधी 9, कधी 10, कधी 11, मग 14 झालं असेल. पण 14 होईपर्यंत हा काय घरी काय करत होता? जर वेळोवेळी हेल्थ चेकअप्स केले असते तर कधी लवकरच कळलं असतं डायबिटीज.
6-7 असतानाच कळाला असता आणि लगेच इलाज झाला असता. म्हणजे आपल्याला हेल्थ चेकअप्समधनं कळतं की आपल्या शरीराचं भवितव्य कुठे आहे, भविष्यात आपल्याला काय रिस्क होऊ शकते, कुठले कुठले आजार होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर काय रिस्क असू शकते, तुमचा BP जास्त आहे तर काय होऊ शकतं, शुगर वाढलेली तर काय होऊ शकतं, किडनीचं प्रॉब्लेम आहे तर काय होऊ शकतं, स्टोन असेल तर काय होऊ शकतं. सगळ्या गोष्टींची आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया येते आणि आपल्याला पुढच्या दृष्टीने आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो. आपण आपला आहार बदलू शकतो, व्यायाम वाढवू शकतो आणि झालेला आजार आपण रिव्हर्स करू शकतो. पण आजार इतका पुढे निघून जातो की रिव्हर्सच्या पलीकडे असतो तो. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. भरपूर वेळ झाला आहे, त्यामुळे मी थांबतो. धन्यवाद. डॉक्टर साहेब, हे सभागृह अतिशय हाऊसफुल आहे आणि या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती अतिशय लक्षपूर्वक कान देऊन तुमच्या प्रत्येक शब्द ऐकत होते. मी डॉक्टर साहेबांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेषतः त्यांनी सर्व स्पर्शी आरोग्याच्या बाबतीत माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि डॉक्टर साहेब, 7-8 मिनटासाठी कोणी जागेवरून उठायचं नाही, कारण इतकी नामवंत निष्णांत असलेले डॉक्टर साहेब आपल्यासाठी आले, आपल्या आरोग्याच्या आणि त्या आरोग्यावरच्या असलेल्या समस्या आपल्याला सांगितल्या आहेत. डॉक्टर साहेब, आरोग्यामधील हृदयाचा जिवंत झरा म्हणजे डॉक्टर हिरालाल पवार आणि माणुसकीचं दर्शन घडलेलं अनेक व्यक्तींनी बघितलेलं आहे आणि त्यामधला मी एक आहे. गेल्या 7-8 वर्षापूर्वी मी माझ्या सासूबाईंना, तेव्हा त्यांचं हॉस्पिटल KTHM कॉलेजच्या समोर होतं, त्यांचा माझा कुठलाही परिचय नव्हता, परंतु मी स्वतःहून परिचय करून दिला की डॉक्टर साहेब, तुमचं गाव ओणं आहे, तुमचे छोटे बंधू डॉक्टर माधव पवार आहेत, तुमचे वडील जगन्नाथ पवार आहेत, ते आम्हाला चांगले ओळखतात, मी एक प्राथमिक शिक्षक आहे, मी थेरगावचा आहे. असं म्हटल्यानंतर त्यांनी लागलीच म्हटले, तुम्ही बोराडे का? म्हटलं नाही, मी बोराडे नाही, मी पवार, तुमचा भाऊबंद. आणि त्या सासूबाईला चेक केलं, त्यावेळेस त्यांची 300 रुपये फी होती, परंतु ही ओळख सांगितल्यामुळे माणुसकी म्हणून त्यांनी फक्त 200 रुपये माझ्याकडून फी घेतली. आणि आत्ताही बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये हे प्रॉम्प्लेट आलं असेल, त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलचं छान असं नाव ठेवलेलं आहे, हृदयाशी म्हणजे संबंधित असलेलं हृदयाक्ष असं हॉस्पिटलचं नाव दिलेलं आहे. त्यांचं हे सुसज्ज असं हॉस्पिटल अलास्का बँकेट हॉलजवळ बापू पुलाकडून गंगा रोड म्हणजे चांदशीजवळ त्यांचं हॉस्पिटल झालेलं आहे. मी डॉक्टर साहेब, मला माहीत आहे की आपण या पंचक्रोशीतले सुपुत्र असल्या कारणाने इथे बसलेले माझे सर्व बंधू भगिनी किंवा वृद्ध व्यक्ती नक्कीच हृदयाच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला जावायचं असेल तर जा, फक्त डॉक्टर हिरालाल पवारांकडे जा, ते आपल्याला माणुसकीचंही दर्शन दाखवतील आणि थोडीशी आर्थिक बाजूसुद्धा या ठिकाणी देतील. ठीक आहे, कार्यक्रमाला थोडा उशीर होत आहे मामा, पण 2 मिनटं थांबा, आपल्याला जेवायचंच आहे. ज्या व्यक्तीसाठी आपण इथं आलेलो आहोत अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये, म्हणूनच मी अगोदर म्हटलो की एक 7-8 मिनटासाठी कोणी उठू नये. याचं एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर माझे मित्र इथं बसलेले विष्णुपंत बोराडे आणि संतू पाटील बोराडे यांनी यांच्या वडिलांचा इथेच याच हॉलमध्ये अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम घेतला आणि त्यांच्याबद्दल ते एकनाथ पाटीलसुद्धा खूप प्रगतिशील शेतकरी होते, त्यांच्याबद्दल दोन व्यक्ती बोलणार होते, परंतु लोक उठले, त्यांना जेवणाची घाई झाली की कार्यक्रम लवकर व्हावा म्हणून घाई झाली आणि त्या व्यक्तींना त्यांच्याबद्दल बोलता आलं नाही. आणि म्हणून एक 5 मिनटासाठी कोणी उठायचं नाही. आणि 5 मिनटासाठी मामा क्षमस्व, तुम्ही सूचना केली, पण एक 5 मिनटं फक्त. हो 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 हो. तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले विविध कार्यकारी सोसायटी ओझरचे माजी चेअरमन आणि नाशिकमधील अतिशय नावाजलेली कंपनी बॉश कंपनीचे युनियनचे माजी उपाध्यक्ष आदरणीय आमचे मित्र शामरावजी कदम
हे 2 मिनटासाठी श्रद्धांजली वाहतील. त्याच्यानंतर 2 मिनटं मी श्रद्धांजली वाहणार आहे आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी झाल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी बाबाच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी जे काही जेवण ठेवलेलं आहे ते जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी त्या कुटुंबातर्फे विशेष विनंती करण्यात येत आहे. आणि ते सांगण्यासाठीच मामा येत होते, हरकत नाही. परंतु माझं एक ध्येय असतं, मी एक प्राथमिक शिक्षक आहे. माझं एक असं वैयक्तिक मत असतं की आपल्याला खूप घाई असते, वेळ जातो, वेळ नक्की जाणार, पण ज्या माणसासाठी किंवा ज्या व्यक्तीसाठी ज्या त्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहे तर त्या व्यक्तीची महती काय आहे, त्या व्यक्तीचं महत्त्व काय आहे हे श्रद्धांजलीपर म्हणून या ठिकाणी शामरावजी कदम या ठिकाणी 2 मिनटं आपली श्रद्धांजली अर्पण करतील. तत्पूर्वी आमचे पिंपळचे मत्सागर भाऊ यांनी व्हिडिओ काढलेला आहे. हे व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला जाईल. डॉक्टरचं व्याख्यान त्यामध्ये म्हणजे त्याचं चित्रण केलेलं आहे. त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी आजचं तर हे व्याख्यानरूपी ज्या आमच्या अर्जुन ताता बोराडे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना आणि सर्व हा जो परिवार अतिशय महत्त्वाचा. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आम्ही ज्याच्या वेळेस आज या ठिकाणी निवृत्ती काका दामोदर बोराडे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त उपस्थित सर्वच ज्यांनी हे अतिशय हृदयाच्या बाबतीत जी माहिती आपल्या ह्या वण्या गावचे भूमिपुत्र, खरोखर हिरा म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. अतिशय एक उदाहरणं दाखल या ठिकाणी त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. खरोखर मी या बोराडे परिवाराला नेहमी धन्यवाद देईल की या बोराडे परिवाराने अतिशय महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी ह्या त्यांच्या वडीलधाऱ्या भावांच्या निमित्तानं हा घडून आणला. त्यांना प्रथमतः मी धन्यवाद देईल. परंतु मी या ठिकाणी नक्कीच उल्लेख करेल, पूर्वीची बॅक हिस्ट्री जर बघितलं 15, 20, 25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी तर आपल्याला कुठं जायला लागतं, मुंबईला जायला लागतं. मला बॉश एम्प्लॉईज युनियनमध्ये असल्यामुळं मला सर जे डॉक्टर नंदकुमारांचं बांद्राला कन्सल्टंट होतो तिथं मी युनियनमध्ये असल्यामुळं पेशंट घेऊन जायचो. तर पूर्ण त्या ठिकाणी जाताना किती त्रास व्हायचा. आता फक्त आपलं सरांचं हॉस्पिटल चांची शिवारामध्ये आता बरंचसं डेव्हलपमेंट होतं आहे. पण मी एक नक्कीच सांगेन की कशापासनं काय होतं आणि ज्या घरामध्ये विचार, आचार, पॉझिटिव्ह थिंकिंग असलं तर शेवटी आता अतिशय टॉपरचे विद्यार्थी असलेले, इथले सुकेण्याचे विद्यार्थी असलेले, मला पूर्ण बॅक हिस्ट्री या पवारांची माहिती असल्यामुळं मी एकच सांगेन, उदाहरणादाखल व्यसनाच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली, कशा पद्धतीचं पंपिंग कसं केलं पाहिजे, CPR कसं केलं पाहिजे. हे पण माझ्या बॉसच्या युनियनच्या अध्यक्षाच्या बाबतीत मी 30 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा चांदोडमध्ये केलं होतं. असं या ठिकाणी जे गोष्टी एक गोष्टी त्यांनी अंतर्मनापासून एवढा टाईम मॅनेजमेंट इतकी जबरदस्त असते. त्यांना नातेगोत्याकडे आईवडिलांना भेटायला वेळ नसते, ते कधी फुरसत करून ते आले असतील आता. पण तरीसुद्धा आपल्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी जे माणसं आपल्या ग्रामीण भागातले भूमिपुत्र त्या नाशिकसारख्या शहरामध्ये आत्ताच पवार सरांनी दाखवलं, याच्यामध्ये सर्व किडनी टेस्ट वगैरे सर्व टेस्ट जर वाचलं तर 10,000पैकी फक्त 3,000 इज नथिंग अमाऊंट, अतिशय किरकोळ अमाऊंटमध्ये. पण आपण ते चेक केल्यानंतर आपलं भविष्य कसं उज्ज्वल होतं हे त्यांनी सांगण्याचा इथं प्रयत्न केला. बरेचसे उदाहरण दाखल झालं. आपल्या चौधरीचं देखील उदाहरण सांगितलं, ज्याला आपण काय म्हणतो बॅक हिस्ट्री असते तरीसुद्धा दुर्लक्ष केल्यामुळं काय घडतं. असं या ठिकाणी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप त्यांच्यासुद्धा आरोग्यासाठी शुभकामना आपण चिंतू. या ठिकाणी निवृत्ती काकाबद्दल बोललं तर मला विष्णू काकाने सांगितलं, सर त्यावेळेस विदाऊट ट्रेसमध्ये जगणारी ही व्यक्तिमत्व, त्या काळामध्ये कुठल्या पद्धतीचं लोन न घेतल्यामुळे व्यक्तिमत्व अतिशय, आणि मजुरांना सुट्टे पैसे द्यायचे असले तरी 10चा बंडल इकडं असायचा, 50चा असायचा, 100चा. जस्ट मी काही गोष्टी इनपुट घेतल्या त्यातनं मला कळालं. मग विचार करा, हा परिवार घडताना ह्या निवृत्ती काकाने सर्व परिवार घडवला, कुटुंब घडवलं, इस्टेटी कमवल्या सगळं, पण विदाऊट ट्रेसचे, ज्याला म्हणता घरामध्ये विचार जर असले, परिवाराचे विचार असले, सुना मुलांचा परिवाराचा विचार असला तर नक्की तणावमुक्त जगता येतं. हे सुद्धा मी माझ्या व्यक्तीच्या परिवारामध्ये बघतो. आणि राहिलं त्यांनी सांगितलं व्यायामाच्या बाबतीत, तुम्ही जर बागेत चक्कर मारलं म्हणजे व्यायाम झाला असं नक्कीच नाही. त्यांनी स्पीडली सांगितलं तुम्हाला कमीत कमी विदिन 30 मिनिट तुम्हाला
सकाळी वॉकिंग करावं लागलं, नॉनस्टॉप करावं लागतं. ठीक आहे, असं मी एवढे मोठ्या डॉक्टरच्या बाबतीत नाही, पण जे मला कामगार संघटनेमध्ये हे डॉक्टरांच्या एन्जिओग्राफीवर डॉक्टर धर्माधिकारी बरोबर मी सुद्धा एक माझ्याच बायकोच्या पेशंटला एन्जिओग्राफीसाठी गेलो होतो, त्यावेळेससुद्धा डॉक्टरचं म्हणजे माझा योग आला म्हणून मी बोलतो. पण असो, या ठिकाणी ह्या निवृत्ती काकांच्या आत्म्यात चिरकाल शांती लाभो. आणि सर्वात महत्त्वाचं मी ह्या परिवाराला, ह्या पवार परिवाराला देखील मी आणि आमच्या ह्या नाशिकमधील म्हणण्यापेक्षा अतिशय ह्या महाराष्ट्रातला नामवंत डॉक्टर होण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सदिच्छा शुभेच्छा चिंतन करतो. माझ्या ओझर मर्चंट बँक असेल, सर्व डायरेक्टर्स असेल, बॉश एम्प्लॉईज युनियन असेल माझे, त्याचबरोबर ओझर सोसायटीतले मी आणि मी त्या तात्यांबरोबर शेतकरी संघटनेत काम करतो. या शेतकरी संघटनेचे आलेले सर्व सन्मान्य उपस्थित सर्वांनी जी योग्य असेल ते माउथ पब्लिसिटी नक्कीच केली पाहिजे. जे आहे ते सांगितलं पाहिजे. सरांनी पण तेच सांगायचा आपल्याला प्रयत्न केला. असो, या ठिकाणी मी माझ्या ओझरकर कदम परिवाराच्या वतीने सुद्धा निवृत्ती काकांच्या आत्म्यात चिरकाल शांती लाभो एवढीच मी आपणाच्या वतीने प्रार्थना करतो. पुनश्च एकदा उपस्थित सर्व सन्मानित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, बोराडे का परिवाराचे जे आपतेचे नातेवाईक असतील आणि सर्व सरपंच वगैरे सर्व असतील, त्यांना मी कळकळीची विनंती करतो की आपल्या गावचा हिरा जर चमकत असेल नाशकामध्ये, तर तो मुंबई पुण्यासारख्यापेक्षा महाराष्ट्रात का चमकू नये, एवढीच मी या ठिकाणी मी ह्या बाबांच्या चरणी आदरांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझं मनोगत श्रद्धांजली थांबवतो. ओम शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद कदम साहेब. अगणित तारे नित्य चमकती आकाशात, अगणित तारे नित्य चमकती आकाशात, पण आज एकच तारा चमकत आहे, तो हिरालाल पवार, डॉक्टर हिरालाल पवारांच्या समवेत. कारण अतिशय आरोग्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. कैलासवासी निवृत्ती पाटील बोराडे यांच्याबद्दल किती सांगितलं तरी ते अपूर्ण ठरेल. पण 1 मिनटामध्ये मी त्यांचं ओझरतं सांगतोय. त्यांच्या पत्नीचं नाव अनुसायाबाई, अतिशय सुशील, छोटी मूर्ती पण कीर्ती मोठी या आईने पतीची सेवा केली. त्याचप्रमाणे बाबांना 3 मुलं आहेत. त्यामध्ये आमचे मामा वाळू पाटील बोराडे, अनिल भाऊ बोराडे, नंदलाल बोराडे यांनीसुद्धा वेळोवेळी वडिलांची खूप काळजी घेतली, आईची काळजी घेतली. आणि खरं म्हणजे आपण काय करतो, पुरुषांचं महत्त्व सांगतो, पण खरं घरामध्ये कोण जास्त लक्ष देतं ते म्हणजे सुना, म्हणजे महिला देतात. पण आपण फक्त पुरुषांचं गोडवे गातो. त्यामध्ये आमच्या वाळू पाटलांची पत्नी म्हणजे आमच्या मामी पुष्पाताई, अनिल पाटलांची पत्नी सविताताई आणि नंदराम भाऊची पत्नी कविता यांनी मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलेलं आहे. कारण मी गावात राहायचो, जेव्हा बाबांकडे जायचो तेव्हा बाबांची ह्या सुनांनी खूप काळजी घेतलेली आहे आणि त्यांचीसुद्धा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा सुना प्रत्येकाला भेटल्या पाहिजे असं मला वाटतं. बाबांचे 2 वैशिष्ट्य मी सांगतो. बाबा कुठल्याच राजकारणात पडले नाही, गावामधल्या कुठल्याच राजकारणात पडले नाही, पण समाजकारणामध्ये ते पुढे असायचे. पूर्वी गावामध्ये लग्न व्हायची, त्यामुळे गावामध्ये असलेली भांडी, कढई असेल, उसळीसाठी बादल्या असतील, घमिल्या असतील, असं पंचमंडळ होतं. त्यामध्ये गोपाळराव बोराडे, गोपाळ बाबा बोराडे, रामकृष्ण पाटील बोराडे, एकनाथ पाटील बोराडे, अंबादास पाटील बोराडे आणि निवृत्ती पाटील बोराडे असायचे. आणि आमचे बळवंत बाबा बोराडे असायचे. आणि त्या सर्वांचे मोरके म्हणजे नेतृत्व करणारे निवृत्ती बाबा. हिशोब, भांडी द्यायचं काम गोपाळ बाबांकडे आणि हिशोब ठेवायचं काम निवृत्ती बाबांकडे. बाबांची एक कोपरी असायची, त्या कोपरीला अनेक खिसे असायचे आणि त्या खिशांमध्ये बाबांनाच माहिती असेल की या उजव्या कोपऱ्यामध्ये 100च्या नोटा, 500च्या नोटा आत्ता आल्यात, 100च्या नोट कुठे आहेत, 50ची नोट कुठे खिशात आहे, 20 रुपयाची नोट कुठे आहे, 10 रुपयाची नोट कुठे आहे. आणि माझ्यासारखा जर गेला आणि बाबा मला 70 रुपये द्या, तर ते इतके चाणाक्ष होते की बरोबर 50चीच नोट काढणार आणि बरोबर 20चीच नोट काढणार आणि 70 रुपयेच त्याला देणार. आज 100ची नोटसुद्धा निघणार नाही आणि 10ची नोटसुद्धा निघणार नाही. अतिशय हुशार व्यक्तिमत्व. आणि त्यांचं पेपर वाचायचे, ते म्हणजे वृद्ध झाले होते पण तरीही पेपर वाचायचे. देशदूत, लोकमत, सकाळ हे पेपर त्यांच्या घरी यायचेत, मंदिरामध्ये बसायचेत, वाचन करायचेत, परत घरी जायचे, जेवण नाश्ता झाल्यानंतर परत आराम करायचे. म्हणजे इतकं त्यांची काळजी त्यांच्या मुलांनी सुनांनी घेतलेली आहे. आता किती बोललो तरी कमी पडेल. या बाबांना मग आपल्या सर्व थेरगावच्या ग्रामस्थांकडून
पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांकडून व आपण उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांकडून, सर्व नातेवाईक परिवारातर्फे व माझ्या पवार परिवारांतर्फे आपण बाबाला जरी वर्ष झालेलं असेल तरी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी जागेवरती 1 मिनिट उभं राहायचं आहे आणि श्रद्धांजली अर्पण झाल्यानंतर आमच्या तिन्ही मामांच्या वतीने मी विनंती करतो की आपण कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये, ही नम्र विनंती. हात जोडा. ओ ओम शांती शांती शांती.